लक्ष्मी सर्वप्रथम या ठिकाणी मी अभिजित पाटलांचं मनापासून आभार व्यक्त करतो। कारखाना अडचणीतला बाहेर काढण्याचं धाडसाने काम या राज्यात कोणी केलं असेल तर ते अभिजित पाटलांनी ताकदीनं केलं आणि म्हणून मुंबई जिल्हा बँक पूर्णपणे ताकदीनं त्यांच्या मागे काल होती, आज आहे आणि उद्याही अभिजित कामासाठी त्या ठिकाणी आम्ही आपल्या सोबत असू हा विश्वास देतो। त्यांच्या मनाचा मोठेपणे आम्ही कधी आयुष्यात केलेलं काम सांगत नाही, परंतु मध्यंतरी आपल्या कारखान्याची थोडी अवघड परिस्थिती लोनच्या संदर्भात झाली आणि आम्हाला काळजी असते आपण एनपीएस जायला नको, त्यामुळे अभिजित बोलला भाऊ जरा तात्पुरता आम्हाला रिलीफ द्या। आपण ती वेळ काढून नेली, नंतर अभिजितने सर्व आपलं ते अकाउंट त्या ठिकाणी अत्यंत सुस्थितीत आणलं। कारण शेवटी एकदा पाय घसरला, तो कारखाना असो किंवा बँक असो, तर पुन्हा त्याला उभारी घ्यायला काय त्रास असतो याची मला पूर्ण कल्पना आहे। आणि मग जर मेहनतीतनं एवढा कारखाना उभा केला, आज हजारो लोकांचं भविष्य या कारखान्यावर आहे, अशा वेळेला खारीचा वाटा म्हणून त्याच्या मागे उभं राहण्याची संधी त्या ठिकाणी जर मिळत असेल तर पांडुरंगानेच आपल्याला माझ्या या मायबाप जनता जनार्दनासाठी त्याच्या मागे उभं राहण्याची त्या ठिकाणी शक्ती आणि ताकद दिली असं मला या ठिकाणी वाटतं। आता सीएनजीचा प्रस्ताव आहे, आपल्या एक्सपान्शन साठी सुद्धा अभिजित आणखी काही पैसे लागले नक्की आपल्याला उपलब्ध होतील विश्वासही या ठिकाणी देतो। कारण जो काम करतो, जो लोकांच्या भल्याची चिंता करतो, जो आपल्या राज्याच्या विकासासाठी हातभार लावणारा प्रकल्प आज हिमतीनं त्या ठिकाणी यशस्वी करत असेल तर आमच्यासारख्याचं कर्तव्य आहे त्यांच्या मागे ताकदीनं या ठिकाणी उभं राहायला पाहिजे। आणि त्याच भावनेनं एका भावाच्या नात्यानं जेव्हा जेव्हा अभिजित त्या ठिकाणी सांगतो त्यावेळेला मी त्याच्या सोबत असतो। भविष्यातही त्या ठिकाणी त्यांनी जे जे प्रकल्प चांगले इथल्या जनहितासाठी, इथल्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी घेतील, आम्ही सारे, मी असेल, आदरणीय मुख्यमंत्री महोदय असतील, त्यांच्या मागे ताकदीनं या ठिकाणी असू हा विश्वास या ठिकाणी देतो। खरं म्हणजे मुख्यमंत्रीच या ठिकाणी येणार होतात, अभिजितची तशा प्रकारची अपेक्षा होती, परंतु त्यांचा प्रतिनिधी म्हणून का होईना यायची संधी मला या ठिकाणी मिळाली आणि मला तेवढा कॉन्फिडन्स आहे, विश्वास आहे, अभिजितलाही माहित आहे। मी बोललो की माननीय मुख्यमंत्र्यांचा वरदहस्त आणखी भक्कम त्या ठिकाणी आपला जो काही सीएनजीचा कार्य हे आहे प्लॅनचं ओपनिंग, त्यावेळेला निश्चितपणे आम्ही 100% आपण माननीय मुख्यमंत्र्यांना गळ घालू आणि या इथल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, शेतकऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी नक्कीच माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी येतील हा विश्वास या ठिकाणी देतो। खरं म्हणजे ही पांडुरंगाची पवित्र भूमी आहे। विठ्ठलाच्या नावानं कारखाना होता आणि विठ्ठल साखर कारखाना बंद पडणं किंवा तो चालू नाही ही खऱ्या अर्थानं भक्तांसाठी या महाराष्ट्राची सुद्धा नामुष्की होती। त्याच्यामुळे तो कारखाना पूर्ववत करण्याचं पुण्याचं काम सुद्धा पांडुरंगाचा भक्त म्हणून आपण या ठिकाणी केलेलं आहात। आपण यशस्वी होत जाणार, आपल्या नावाचंच अभिजित आहे, त्याच्यामुळे आपली जीत ही आता उत्तरोत्तर पुढे पराभव येणार नाही हाही मी आत्मविश्वास या निमित्तानं व्यक्त करतो। आपलं 20 लाखाचं टार्गेट आहे, मला वाटतं राज्यात सगळ्यात मोठं टार्गेट आहे का? राज्यात सगळ्यात मोठं म्हणजे 15-16 पर्यंत जातात, परंतु 20 लाखाचं गाळप घेणं एक मोठा धाडशी अशा प्रकारचा टप्पा आणि टार्गेट त्यांनी या ठिकाणी ठेवलंय। निश्चित ते या ठिकाणी यशस्वी होईल। आज पोथीपूजन झालेलं आहे आणि पोथीपूजन होत असताना पोत्याचं रक्षण करणारे आमचे सौभाग्यवती पण आहेत। आपण काय आपलं जमून सगळं आणतो, पण पोत्यात टाकून रक्षण करण्याचं काम जे करतात त्या माझ्या सौभाग्यवती याही आल्यात आणि चिरंजीव पहिल्यांदाच आहे, तेही अभिजितच्या पावलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणी निश्चित शेतकऱ्यांसाठी, समाजासाठी सुद्धा आदर्शवत अशा प्रकारचं काम करतील आणि त्याच्यामुळे कौटुंबिक वातावरणात हा कार्यक्रम होतोय। काय असतं, कार्यक्रम तर 10,000-20,000चे होतात, परंतु त्याच्यात आपलेपणा प्रेम नसतो। आज अभिजितने मला बोलवलं
आणि आमचं कुटुंब तुमचं कुटुंब हा एक विठ्ठल परिवार म्हणून आज या ठिकाणी आपण एकत्रित आहोत आणि हेच आपलं कुटुंबाचं नातं, आपला स्नेह त्या ठिकाणी भविष्यात वृद्धिंगत हो. आई जगदंबा, पांडुरंग, रखमाई तुम्हाला सगळ्यांना उदंड आयुष्य देऊ आणि तुमच्या या शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारचे आर्थिक सुबत्ता येऊ, आपल्याला भरभराट हो अशी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो. अभिजितला खूप खूप शुभेच्छा देतो. मला बोलावलं, माझ्या हस्ते पोत्याचं भूमी आपलं उद्घाटन केलं. माझा हात नशीबवान आहे. नंबर बँक मी ताब्यात घेतली, जेव्हा निवडून आलो तेव्हा 1200 कोटीची बँक होती, त्यात 15,000 कोटीवर त्या ठिकाणी दिलेली. त्याच्यामुळे माझा हात लागतो तिथं त्या ठिकाणी भरभराट आहे. आपलं 20 लाखाचं टार्गेट पूर्ण होईल म्हणजे होईल, त्यासाठी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आपल्या सर्व संचालक मंडळ सभासदांचा आशीर्वाद त्यांच्या मागे राहू, कारण आपण त्यांची ताकद आहात, आपण त्यांची प्रेरणा आहात. जर सभासद ताकदीनं असतील तर तुमच्या विश्वासावर आणखी धाडसाने एक एक प्रगतीचे टप्पे ते नक्की या ठिकाणी पार पडतील हा विश्वास आहे. पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वतीनं सुद्धा आपल्या सगळ्यांना या पोथी पूजनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी बोलावलं, आपले पदाने सन्मानित केलं, मान दिला, त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज कार्तिकी आहे, कार्तिकीच्या या ठिकाणी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि पांडुरंग विठ्ठल रुक्माईला प्रार्थना करतो की सगळ्या भक्तजनांचं आपण संरक्षण करतो, आशीर्वाद देतो. माझ्या या पांडुरंगाच्या भूमीतील या शेतकऱ्यांना पण उदंड आयुष्य आणि त्यांना यश मिळो, पांडुरंगाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळो. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.